सक्सेस का एड्रेस जानते हो? मुश्किल नाम की रोड पे, उलझन नाम की मोड़ से, चुनौती को पहले गेट रेडी फॉर द दिलचस्प राइड। तर पहा मी कमी वेळामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ फिजिक्स. काय फिजिक्सच्या काय बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत. हे ज्याला जमतं तो कुठंच मस्तक होत नाही बघा. फिजिक्सचा कोणीही होते. तर मी लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो, तर लक्ष द्या. तर आपण शून्यापासून सुरू करू. पहिला आहे डिस्टन्स. काय आहे? पहिला आहे डिस्टन्स. तर डिस्टन्स म्हणजे काय, तर मराठीतून सांगण्यात येते की डिस्टन्स म्हणजे काय, तर दोन पॉईंटमधील किंवा दोन बिंदूमधील अंतराला आपण डिस्टन्स किंवा अंतर म्हणू शकतो. तर इंग्लिशमधून असं सांगता येते की पाथ लेंथ. काय? पाथ लेंथ ॲक्च्युअली ट्रॅव्हल्ड बॉडी. तर काय आहे? पाथ लेंथ ॲक्च्युअली ट्रॅव्हल्ड बॉडी. म्हणजेच पाथ लेंथ म्हणजेच काय आहे, जी लेंथ म्हणजे असा लेंथ अशी माप की आपण ॲक्च्युअली जी बॉडीने ट्रॅव्हल केलं त्याला डिस्टन्स म्हणतात, की त्याला अंतर म्हणतात. हे सेकंड आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन दोन बिंदूतील कमीत कमी अंतरास विस्थापन असे म्हणतात. आपण हे 9वीलाच पाठ केलेले आहे. तर डिस्प्लेसमेंटची व्याख्या इंग्रजीतून असं करता येते की शॉर्टेस्ट डिस्टन्स. काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट. म्हणजेच सुरुवातीची जे पॉईंट असते, सुरुवातीचा जे बिंदू असते आणि फायनल पॉईंट्स म्हणजे अंतिम बिंदू. दोन सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास विस्थापन असे म्हणतो. तर विस्थापनाचे एकक आहे विस्थापन आणि अंतर म्हणजे द युनिट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज. काय आहे? कशात मोजतो आपण डिस्प्लेसमेंट किंवा अंतर? कशात मोजतो? सिम्पली मीटरमध्ये मोजतो. कशात मोजतो? हे पहा, स्पेलिंगमध्ये गडबड होते ना. काय? हे एककची स्पेलिंग आहे. आणि जर कोणता अंतर मोजायचं झालं तर METER हे स्पेलिंग लिहितो. म्हणजे 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, राईट. लगेच याचं डायमेन्शन पण काढतो का. तर डायमेन्शन म्हणजे हेच माहीत नाही काय जणाला. तर डायमेन्शन कसं काढतात ते पहा. तर याचे आहेत डायमेन्शन्स. काय पाहणार आहोत आपण? डायमेन्शन्स. तर डायमेन्शन्स कसं काढायचं, तर नॉर्मली LMT लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं. आता पहा लेंथ, आता हे काय मीटर. तर याच्यात बघायचं आता कशाचं डायमेन्शन लिहायचं आपण, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आपण कशात मोजतो, तर L म्हणजे लेंथ आहे का, लेंथमध्ये मोजतो. लेंथ आहे का इथं कुठं, डिस्टन्स म्हणजे लेंथच असते ना मीटरमध्ये. तर L1. M म्हणजे मास याच्यामध्ये मास किंवा काही आहे का kg वगैरे नाही, त्यामुळे 0. T म्हणजे टाईम तर नाहीच, फक्त मीटर आहे त्यामुळे 0. ह्याचे झाले डायमेन्शन. तर कॉन्सेप्ट क्लिअर करूया. तर डिस्टन्स म्हणजे काय आहे, एखादा पॉईंट हा आहे, इथं 5 किलोमीटर, इथं 3 किलोमीटर, 2 किलोमीटर,
1 किलोमीटर सपोज करा असा ट्रॅव्हल केला. तर याचं जर आपल्याला जर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला जर म्हटलं तर डिस्टन्स इज इक्वल टू किती करायचं आपण तर 5 + 3 + 2 + 1 इज इक्वल टू 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 1 11 किलोमीटर. ह्याच पहा ह्याचं जर आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारलं तर डिस्प्लेसमेंट आहे 2 बिंदूमधील कमीत कमी अंतर. तर सपोज करा आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सोपं जाईल. हे इथं आहे म्हणजे याच्या बरोबरीला आहे अशा काहीतर आहे. हे किती आहे 1 किलोमीटर. इथं पॉईंट आहे. तर काय येते तर 2 बिंदूमधील कमीत कमी अंतर इथून इथं किती आहे 3 किलोमीटर. इथून इथं 1 म्हणजे 3 + 1 इज इक्वल टू 4 किलोमीटर. ह्याचं झालं हे डिस्प्लेसमेंट. तर वर्तुळात जर एखादा पॉईंट इथं जाऊन त्याच जागी जर फिरून आला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट काय होतो 0 आणि डिस्टन्स होते इथून वर्तुळाच्या परिघाचं अंतर किती असते तर 2πr असते. डिस्टन्स इज इक्वल टू 2πr. हे झालं डिस्टन्स. तर नेक्स्ट पाहूया आपण स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड म्हणजेच चाल. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. तर स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम आणि त्याच्या पाठोपाठच चौथा आहे व्हेलॉसिटी. वेग. याचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ही स्पीड झाली, ही झाली व्हेलॉसिटी. तर याचे जर किमत्या दिल्या असत्या तर आपल्याला काढता आलं काही काढता येते. डिस्प्लेसमेंट दिलं आणि टाईम दिलं तर डिस्प्लेसमेंट भागिले टाईम केलं तर व्हेलॉसिटी येते. तर डिस्टन्स दिलं आणि टाईम दिला तर डिस्टन्स भागिले टाईम दिलं तर स्पीड म्हणजे चाल काढता येते. तर 5वा आहे एक्सेलरेशन. त्यालाच आपण त्वरणसुद्धा म्हणतो मराठीमध्ये. तर त्वरण म्हणजेच काय तर त्वरणची व्याख्या अशी लिहिता येते इंग्रजीमधून चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणूनच एक्सेलरेशन इज इक्वल टू काय येते बा चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन भागिले काय आहे टाईम. एक्सेलरेशन आपण ए ने नोट करतो. तर एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज म्हणजे बदल कोणत्या गोष्टीचा काढायचा झालं तर फायनलमधून इनिशियल काढतो म्हणजे अंतिममधून सुरुवातीचा काढल्यावर त्याला चेंज बदल काढतात. त्यामुळे V2 - V1 अपॉन भागिले टाईम याला म्हणतात एक्सेलरेशन. जर अंतिम व्हेलॉसिटी आणि सुरुवातीची अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग जर दिला असता फायनल व्हेलॉसिटी अँड इनिशियल व्हेलॉसिटी जर दिली असता तर फायनल मायनस इनिशियल भागिले अपॉन टाईम जर केलं तर आपल्याला ॲक्सेलरेशन मिळून जाते. किमत्या दिल्यावर याचेसुद्धा गणितं सोडवता येतात. त्याचं SI युनिट काय येते बघा खूप सिंपल आहे आपण तयार करू शकतो. व्हेलॉसिटीमधून व्हेलॉसिटी काढल्यानं काय येते व्हेलॉसिटीच येईल ना. काहीतरी इथं 10 असेल 10मधून 5 गेलं 5 म्हणजे 5 व्हेलॉसिटीच आहे 5 किलोमीटर काय तर 5 किलोमीटर पर सेकंद काय हवं. व्हेलॉसिटीमधून व्हेलॉसिटी गेल्यानं व्हेलॉसिटीच येते. व्हेलॉसिटीचं एकक काय आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं एकक काय आहे तर आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटीचे एकक काय आहे तर आपण लिहून दिलं नाही का. तर पहा इथं डिस्प्लेसमेंट कशात मोजतो आपण. डिस्प्लेसमेंट कशात मोजतो तर डिस्प्लेसमेंट आपण मीटरमध्ये मोजतो. तर मीटर पर टाईम कशात मोजतो सेकंद झालं.
डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आपण मीटरमध्येच मोजतो, मीटर पर सेकंद. तर व्हिलॉसिटीचं एककच झालं की काय झालं, मीटर पर सेकंद. तशाच प्रकारे ॲक्सेलरेशनचं एकक पहा. आता व्हिलॉसिटीचं एकक काय आहे, मीटर पर सेकंद भागिले टाईम म्हणजेच सेकंद. पहा काय नाही म्हणजे एक असते, तर का पहा मीटर पर सेकंद, ह्यालाच काय करायचं, उलटं पाडायचं, तर गुणाकार होतो व एक वरी जातो यस खाली. सेकंद आहे हो का, मीटर पर सेकंदचा वर्ग. तर एस आय युनिट काय झालं, मीटर पर सेकंदचा वर्ग. तर ॲक्सेलरेशनचं एस आय युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर, किंवा याला आपण सिम्पली मीटर सेकंद इन्व्हर्स टू असं सुद्धा लिहू शकतो. तर हे एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे हे एक सदिश राशी आहे, हिला दिशा असते. कोणती क्वांटिटी आहे, इट इज व्हेक्टर क्वांटिटी. तर व्हिलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण का डिस्प्लेसमेंटला दिशा असते तर डिस्टन्सला दिशा नसते. पहा डिस्टन्स आपण अशा प्रकारे मोजतो, याला दिशा नाही, परंतु डिस्प्लेसमेंट आपण कशा प्रकारे मोजतो, असं मोजू शकतो, त्यामुळे ह्याला दिशा आहे. तर ही एक सदिश राशी आहे, ही एक अदिश राशी आहे आणि ही एक सदिश राशी आहे. ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, ही एक स्केलर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी व्हिलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी असेल तर व्हिलॉसिटी भागिले टाईम ही पण काय असेल, व्हेक्टरच क्वांटिटी असेल. तर याचे डायमेन्शन पाहूया आपण. तर याचे डायमेन्शन आहेत की पहा, एल म्हणजे लेंथ 3 मीटर आहे का, मीटर आहे, त्यामुळे याला किती द्यायचं, 1 द्यायचं. मास इन के जी आहे का, नाही, त्यामुळे याला 0. टाईम इन सेकंद आहे का, आहे, किती आहे, 2 आहे, परंतु भागाकारात असल्यामुळे त्याला वर नेल्यावर काय होते, -2 होते. काय होते, -2. हे झाले डायमेन्शन्स. सदिश राशी अदिश राशी काय जर समजलं नसेल किंवा व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी काय जर समजलं नसेल तर नेटवर सर्च करून सिम्पली पाहू शकता. तरी शॉर्टमध्ये आणि सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या राशीमध्ये काय असते, व्हेक्टर जर म्हणलं तर व्हेक्टरमध्ये काय असते, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, दिशा आणि त्याचे व्हॅल्यू म्हणजे त्याचे प्रमाण ज्या राशीमध्ये दर्शवले जाते त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात. ज्या राशीमध्ये फक्त आणि फक्त परिणामच म्हणजेच मॅग्निट्यूडच दर्शवले जाते त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. तर 6वा आहे फोर्स. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे सिम्पली मराठीतून आपण त्याला बल म्हणतो. काय म्हणतो, बल. तर फोर्स इज इक्वल टू, तर फोर्स म्हणजे सिम्पली समजून घ्या. पहा जेव्हा एखादी वस्तू आहे त्या एखाद्या वस्तूचं मास आहे, काय आहे, एम म्हणून काय तर एम मास आहे, आणि त्या एखाद्या वस्तूच्या मासचं त्या वस्तूचं जर ॲक्सेलरेशन जर घडून येत असेल तर त्याच्यावर काय ॲक्ट होत असेल, फोर्स होत असेल. फोर्स ॲक्ट होत असेल म्हणजे त्याच्यावर बल लागत आहे असं आपण समजतो. म्हणजे त्याचा फॉर्म्युला असा तयार होते की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए. काय, फोर्स इंटू ॲक्सेलरेशन. आपण न्यूटनच्या नियमाप्रमाणे दाखविला पाहिलं आहे, एफ इज इक्वल टू एम ए. सिम्पली याचा फॉर्म्युला ध्यानात नसेल तर एफ फोर्स म्हणजे काय, तर मा ध्यानात ठेवायचं. सिम्पली एफ इज इक्वल टू एम ए, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर याचं एस आय युनिट बघा. आता आपण स्टँडर्ड युनिट घेतो एस आय युनिट. मास कशात मोजतो आपण, के जी. स्टँडर्ड युनिट एस आय के जी इंटू म्हणजे गुणाकारच आहे, भागाकारत नाही. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण केल्याबद्दलच युनिट काढली आहे. काय आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर सेकंद स्क्वेअर झालं याचं एस आय युनिट. ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. कारण का, तर ॲक्सेलरेशन ही एक व्हेक्टर क्वांटिटीच आहे, त्यामुळे हे व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर त्याचा आपण डायमेन्शन्स पाहू. डायमेन्शन्स एल एम टी. तर एल एम टी लेन 3 मीटर आहे का, हो 1 आहे बघा, एल 1 आहे. मास इन के जी आहे का, आहे 1 आहे.
टाईम इन सेकंद आहे का 2 आहे, परंतु भागाकार करत असल्यामुळे वर नेवर काय होतं -2 होतं. सिम्पल याला म्हणतात डायमेन्शन्स. ओके. तर 7वा आहे वर्क. वर्क म्हणजेच काय, कार्य. तर कार्य प्रत्येक 9वीच्या बऱ्याच धड्यामध्ये किंवा 10वीच्या धड्यामध्ये पाहिलं आहे. तर कार्य म्हणजेच काय, तर सिम्पली मी लक्षात ठेवण्यासाठी सोपी फनी ट्रिक सांगतो, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं. एखादा व्यक्ती आहे, त्याला आपण जर लात मारल्या, समजा काय मारल्या, एक लात मारल्या, तर त्याचं काय होते, डिस्प्लेसमेंट, त्याचं विस्थापन होते, बाजूला जाऊन पडते. तेव्हा आपण आपलं कार्य झालं हे समजून घ्यायचं, वर्क झालं हे समजून घ्यायचं. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण काय करत्या, फोर्स गुणिले त्याचंच काय होते, मग नंतर डिस्प्लेसमेंट होते. काय होते, डिस्प्लेसमेंट होते. तेव्हा काय झालं, तिथं कार्य घडून आलं समजते. म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क. म्हणजेच वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता पहा वर्कचं SI युनिट काय ते, वर्कचं फोर्सचं SI युनिट काय आहे, आपण इथंच का लिहा. आता फोर्सचं SI युनिट मी सांगण्यास विसरून गेलो आहे तुम्हाला. तर फोर्सचं SI युनिट तुम्ही म्हणा kg/s आहे, किंवा आपण बल हे न्यूटनमध्ये सुद्धा मोजतात, किंवा स्टँडर्ड न्यूटन. एवढं सारं मोजण्यापेक्षा एकच शास्त्रज्ञांनी ठरवलं की एकच काहीतरी नाव द्यावे त्याला, न्यूटन. कारण का न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे F = ma येते, त्यामुळे न्यूटन शास्त्रज्ञाच्या नावावर न्यूटन असे एक एकक पडलेले आहे. तर बघा SI युनिट काय येते, तर फोर्सचं SI युनिट काय आहे, तर ह्या पद्धतीत बघलं तर काय येते, फोर्सचं kg/s² आणि गुणिले डिस्प्लेसमेंट कशात मोजतो, मीटरमध्ये मोजतो. म्हणजेच काय झाला, kg मीटर गुणिले मीटर, मीटरचा वर्ग सेकंदचा². आता पहा, किंवा यालाच आपण कसं ठेवू शकतो, हे काय आहे, न्यूटन आहे. एवढं म्हणजेच काय आहे, न्यूटन आहे ना, न्यूटन मीटर. कार्याचं एकक आहे न्यूटन मीटर. तरी याच्याहून एखाद्या शास्त्रज्ञाने याच्यावर खूप संशोधन केलं, त्या जूल नावाच्या शास्त्रज्ञानं, त्यांच्या नावावर जूल हे एकक ठेवण्यात आलं. हे कोणते एकक आपण वापरू शकतो, नॉर्मली हेच वापरायचं, साधा आणि सिंपल आहे. तर ही एक काय आहे बघा, अदिश राशी आहे. कोणती, स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे. तर तुम्ही म्हणशाल की फोर्स एक काय आहे, फोर्स काय आहे, तर फोर्स एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे. आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा सदिश राशी आहे. परंतु वर्क जेव्हा होते, जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर फोर्स लावतो तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट घडते. जेव्हा आपण एखाद्याच्या गालावर मारलो किंवा जेव्हा आपण एखाद्याला लात मारलो तेव्हा ते उडून पडते, परंतु कोण्या डायरेक्शनमध्ये पडते हे सांगता येते का आपल्याला, सांगता येत नाही. त्याला दिशा ठरवता येत नाही. त्यामुळं त्याची क्वांटिटी काय झाली, स्केलार क्वांटिटी, अदिश राशी. काय झाली, तर अदिश राशी झाली. तर याचे आपण डायमेन्शन काढतो आत्तासुद्धा. डायमेन्शन्स पहा, डायमेन्शन्स काय येते, तर डायमेन्शन्स पहा LMT. डायमेन्शन करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला हा युनिट आपल्याला महत्त्वाचे येतात. पहा आता, तर लेंथ इन मीटर आहे का, हो आहे, मीटरचा वर्ग आहे, त्याच्यामुळं वर्गाला वर्ग. मास इन kg आहे का, आहे, एक आहे म्हणजे 1. सेकंदचा वर्ग आहे, म्हणजे वर गेल्यावर काय आहे तर -2 होतो. हे झाले याचे डायमेन्शन्स. 8वा आहे पॉवर. 8वा काय आहे, पॉवर, शक्ती, ताकद, एक्सेट्रा. पॉवर, तुझ्याकडे किती पॉवर आहे बघत म्हणतात ना, त्याला बघा आता पॉवर, शक्ती. तर आपण 10वीला सिम्पली डेफिनेशन पाहिले आहे, तर मराठी मीडियमवाल्याला तर लई सोपं जाते. काय, कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. पुस्तकमध्ये डायरेक्टच याची डेफिनेशन आहे. तर मराठी सांगलं म्हणजे इंग्लिश तर सांगावंच लागेल. आता
तर काय आहे अमाऊंट ऑफ वर्क डन इन युनिट टाईम एवढंच. तर पॉवर इज इक्वल टू बघा पॉवर जर दाखवायचं झालं तर कसं दाखवायचं एखाद्याच्या थोपडीत मारायचं त्याचं डिस्प्लेसमेंट होते म्हणजे तिथं काय होते वर्क होते आपलं कार्य घडून आलं आणि ते ज्या टाईममध्ये मोजल्या म्हणजे कमी त्या टाईममध्ये मोजल्या. आणि जर पाहता पॉवर वर्क अपॉन टाईम जर आपण जर वाजलं खनखन जर ते जर कमी टाईममध्ये जर आपण जर ते जर कार्य जर केल्या तर आपली पॉवर जास्त आहे. काय आहे आपली पॉवर जास्त आहे. पण त्यालाच टाईम जर जास्त लागत असेल तर आपलं पॉवर काय आहे कमी आहे. उदाहरण घ्या जर वर्क किती झालं 5 जूल वर्क झालं. किती झालं 5 जूल वर्क झालं. टाईम किती लागला 10 सेकंद लागला. तर किती होते 0.5 जूल पर सेकंद म्हणजे वॅट. आपली पॉवर एवढीच आहे असं होते. तर जर इथं जर 5 सेकंद जर लागला असता आपला टाईम तर 5 म्हणजे किती 1 वॅट. 1.5 वॅटपेक्षा 1 वॅट म्हणजे आपली पॉवर किती आहे जास्त आहे. असं पॉवर कोणत्याही गोष्टीचं पॉवर मोजायचं. तर मी नंतर आणखी एक एक्झाम्पल सांगतो. तर याचं एक आपण SI युनिट काढूया. तर SI युनिट काय ते पहा. तर वर्क डनचं SI वर्क डनचं युनिट काय काढलं आपण पहा हे काय आहे तर kg मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. आता पहा आणि पर सेकंद आहे राईट. तर काय येते मग kg मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर काय नाही म्हणजे 1 याला उलटं पाडायचं पुन्हा करत नाही 1 यस काय येते मग kg मीटर स्क्वेअर पर सेकंदचा क्यूब म्हणजेच घन. तर यालाच आपण काय म्हणू शकता पाहता हे कशाचं एकक आहे कार्याच्या एककाला आपण काय म्हणलं लागतो आपण जूल. जूल भागिले यस कशाचं आहे एवढं कार्याचं एकक झालं ना. यस कशाचं टाईमचं टाईम कशात म्हणतो सेकंद जूल पर सेकंद किंवा वॅट. नवीन शास्त्र त्याचा शोध लागतो. शास्त्रज्ञाने कोणी कशावर तर काही ना काही करत बसतातच. त्यामुळे जूल पर सेकंद म्हणजेच शास्त्र त्याच्या नावावर त्यांचं मन कशा नाराज म्हणून वॅट ठेवण्यात आलं. तर याचं SI युनिट झालं. हे काय आहे पहा हे काय आहे तर हे बी स्केलर क्वांटिटी आहे. मोजणं पॉवर मोजणं म्हणजे त्याला काय डायरेक्शन वगैरे नसते दिशा वगैरे नसते. त्यामुळे ही एक व्हेक्टर क्वांटिटी नसून ही स्केलर क्वांटिटी आहे. कोणती आहे स्केलर क्वांटिटी. याचे डायमेन्शन्स याचे जर डायमेन्शन जर पाहायचं झालं तर पहा सिम्पली या लिहायचं पहा इथूनच काढतात बा. इथून आपल्याला सिम्पल इथून साधं मास इन kg मध्ये आहे का मास kg मध्ये आहे 1 आहे राईट. देन 3 मीटरमध्ये आहे का किती आहे 2 आहे. टाईम इन सेकंदमध्ये आहे का 3 आहे पण तो पहा करा त्यामुळे -3. एवढेच हे 3 वेळेस नीटला विचारले आहे बा. कशाला नीटला. तर पहा पॉवरचे काही एक्झाम्पल घेऊत. काही जणांना पॉवर म्हणल्यानं जोश येत असेल तर पहा एक गोळा आहे किंवा एक बल्ब आहे. किती त्याची ऊर्जा 50 जूल टाकते. किती 50 जूल. कितीमध्ये समजून घ्या किती 5 सेकंदामध्ये. किती 5 सेकंदामध्ये. तर P1 तर 5 सेकंदामध्ये टाकत असेल तर याची पॉवर किती होते बघा 5 × 5 10 50 म्हणजे 10 जूल पर सेकंद किंवा 10 वॅट झालं. तर आता P2 एक बघूत. हे बी 50 जूलच टाकतो आहे परंतु किती सेकंदामध्ये हे टाकतो आहे फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये. तर 50 भागिले 2 म्हणजे किती होते 25 जूल पर सेकंद. ऑरमध्ये काय येते म्हणजेच 25 वॅट. बघा आता पॉवर कोणाची जास्त आहे तर P2 वाल्याची पॉवर जास्त आहे. पॉवर अशा प्रकारे काढायचं असतं. पहा टाईम आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे आपण लवकर घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर 9 आहे मोमेंटम. मराठी मीडियमवाली लक्ष द्या. मोमेंटम म्हणजेच दुसरं काही नसून संवेग आहे. काय आहे संवेग म्हणजेच आत्तापर्यंत अर्थ कळाला नसेल. संवेग म्हणजे काय असते तर संवेग म्हणजे काय असते तर जेव्हा एखादी वस्तू आहे तर ती व्हिलॉसिटी म्हणजे तिची काय एखादी काय तिची व्हिलॉसिटी आहे आणि तिचा वेग आहे
तर त्याला मोमेंटम म्हणतात, म्हणजे संवेग म्हणतात. म्हणजेच मोमेंटम इज इक्वल टू काय लिहिता येते मग आपल्याला, मास इंटू व्हिलॉसिटी. काय लिहिता येते, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हिलॉसिटी. मोमेंटम नॉर्मली आपण यमनं दाखवले असता, परंतु यमनं मास दाखवले असते, त्यामुळे आपण याला शास्त्रज्ञाने पीनं दाखवायचं ठरवलं. तर पी इज इक्वल टू यम इंटू व्ही, मास इंटू व्हिलॉसिटी. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हिलॉसिटी. जरा सिंपल आहे मोमेंटम, संवेग. तर याचं एस आय युनिट काय ते पहा. एस आय युनिट काय ते पहा. मासचं काय आहे के जी, व्हिलॉसिटीचं काय आहे मागं पहिल्या मीटर पर सेकंदचा वर्ग. झालं. तर पहा याचे ही एक कोणती क्वांटिटी आहे बघा, तर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज वेक्टर क्वांटिटी बिकॉज, कारण का व्हिलॉसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मासला स्केलरला वेक्टरला बोलल्यानं वेक्टरच येते, ध्यान ठेवत जा. तर पहा एखादी आता गाडी आहे, ती चालली आहे एखाद्या डायरेक्शनमध्ये, तिची व्हिलॉसिटी ना, तिला दिशा असणारच ना. तर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. त्याचे डायमेन्शन्स, तर याचे डायमेन्शन्स आपण काढूया. तर डायमेन्शन्स काय आहे, यल एम टी लिहायचं सिम्पली. लेंथ इन मीटर आहे का, आहे. मास इन के जी 1 आहे. टाईम इन सेकंद म्हणजे -2. ह्याचे झाले डायमेन्शन. तर नेक्स्ट घ्या आपण, तर इम्पल्स. काय म्हणतात, इम्पल्स. नवीन शब्द वाटायत असेल, परंतु खूप इझी आहेत हा. तर इम्पल्स मराठी मीडियमवाले लक्ष द्या. तर याला म्हणू शकता आपण आवेग. काय म्हणतो, आवेग. इम्पल्स म्हणजे आवेग. तर यालाच काय, जे फोर्स एखाद्या खूप कमी वेळात पडतो त्याला आवेग म्हणतात. जेव्हा एखादा बॅटर आहे, बॉल आहे, बॉल त्या बॅटवर लागतो, परंतु त्यावर कमी टाईममध्ये जेव्हा फक्त बॉल लागून निघून जातो, तेव्हा त्याला आवेग घडून येते. काय घडे, आवेग. तर त्याला म्हणतात आपण सिम्पली इम्पल्स. इम्पल्स इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला, तर फोर्स इंटू टाईम. फोर्स पडत आहे शॉर्ट टाईममध्ये, तर इम्पल्ससुद्धा जेनं दाखवतात. जे कोणतं नाही, जे युनिट असल्यामुळे काही फरक पडत नाही, इम्पल्स जेनं दाखवतात. तर इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू काय आहे, टाईम. तर इम्पल्स इज काय आहे, फोर्स इंटू टाईम. तर याचं एस आय युनिट पहा. एस आय युनिट आहे फोर्सचं काय आहे, के जी. एस काढता नाही पहा किती सोपं आहे. फोर्सचं माहीत नाही गेलं तर काय बघायचं आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू फोर्स एम ए ट्रिक सांगले ना, तर मास म्हणजे के जी, ए ॲक्सलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सलरेशन म्हणजे फोर्स झाला, भागिले टाईम, भागिले काय टाईम, किंवा याच्या खाली लिहिलं म्हणून गुणाकार केलं तर वरी जाते. तर याचं काय येते, के जी मीटर गुणिले टाईम आहे ना, इंटू आहे गुणिले टाईम. म्हणजे इथे एक टाईम आहे, इथे एक सेकंद, इथं वर्ग आहे एक, म्हणजे या वर्गातला हे एक कटून जातो. तर इथं काय होतं, के जी मीटर, इथं एक उरला ना पर सेकंद. हे झालं इम्पल्सचं एकक. याचे डायमेन्शन्स काढूत फास्टमध्ये. डायमेन्शन्स काय आहेत पहा. लेंथ इन मीटर आहे का, आहे. मास इन के जी आहे का, आहे. टाईम इन सेकंद आहे का, आहे. सिम्पली इम्पल्सचे डायमेन्शन कशासारखे येतात हे आपण कम्पेअर करू शकता. तर कशाशी कम्पेअर करू शकता, तर मोमेंटमशी कम्पेअर करू शकता. तर मोमेंटमशी काय आहे, L1 M1 T-2. तर सॉरी चुकून पडले बघा. तर याचे व्हिलॉसिटीचे एकक काय ते मीटर पर सेकंदच असते. तर मीटर पर सेकंद, तर सेकंदचं काय येते, तर सिम्पली 1 येते. तर L1 M1 T-1, L1 M1 T-1 के जी मीटर पर सेकंद, के जी मीटर पर सेकंद. मोमेंटम आणि इम्पल्स, संवेग आणि आवेग, पहा कसे शब्द आहेत. तर यांचे एकक आणि यांचे डायमेन्शन सारखेच येतात.
तर शेवटी जाता जाता आपण एक पाहून जाऊत की एनर्जी काय आहे. एनर्जी तर पहा एनर्जी इज इक्वल टू आपण सिम्पली आपण क्यूनं डिनोट करतात. तर मराठीतून आपण याला विद्युत भार म्हणतात. विद्युत प्रभार काय म्हणतात. विद्युत प्रभार. तर एनर्जी तर काय आहे एनर्जी इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू आय इंटू टीच म्हणजे करंट गुणिले टाईम काय आहे करंट इंटू टाईम. तर एस आय युनिट शॉर्ट टाईममध्ये काढू करंट. तर करंट कशात मोजतो आपण माहीत आहे ना कशात मोजतो ॲम्पियर. कशात मोजतो म्हणजे चार्ज आपण ॲम्पियरमध्ये मोजतो. तर करंट कशात मोजतो तुम्हाला माहीत आहे का ॲम्पियरमध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो तर ॲम्पियर गुणिले कशात टाईम कशात मोजतो सेकंद. ह्यालाच आपण शास्त्रज्ञ इथं सुद्धा शास्त्रज्ञ गुणानं बसत नाहीत त्यानं सुद्धा शोध ठेवलेत म्हणून त्यांचं नाव राहा म्हणून कुलोम नावाच्या शास्त्रज्ञाने लावलं म्हणून कुलोम ॲम्पियर म्हणजे चार्जचं एकक कुलोमसुद्धा धरतो आपण. तर ही कोणती क्वांटिटी आहे इट इज स्केलार क्वांटिटी. ही कोणती क्वांटिटी आहे स्केलार क्वांटिटी आहे. कारण का याला दिशा नसते कुकडी वाहते कराट येड्याने. तर स्केलर क्वांटिटी आहे. याचे डायमेन्शन काढूत फास्टमध्ये. आता पहा सिम्पली आपल्याला एल एम टीच माहीत आहे किंवा आपण एल एम टीच घेतलो. तर हे कशामुळे घेतलो कारण का आपण हेच टर्म येतात म्हणून घेतलं होतं. तर याच्यामध्ये काय येते तर आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी येतात बरं का. तर आपण सिम्पली तेवढेच कॉमनली जास्त तर ते येतात म्हणून आपण तेवढे घेतलो. तर 7पैकी एल एम टी परत इथं ॲम्पियरसुद्धा आलेलं आहे. तर ॲम्पियर म्हणजेच आपण आयने डिनोट करतो त्याची जर ए आहे. तर लेंथ 3 मीटर आहे का पहा लेंथ 3 मीटर नाही काय आहे 0. मास इन के जी नाही 0. टाईम इन सेकंद आहे का हो आहे किती आहे 1 आहे ना. तर इलेक्ट्रिक करंट किती आहे 1 आहे तर 1. तर पहा अशा प्रकारे हा पाठ आपला संपतो. जाता जाता एवढंच सांगून जातो की 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला केव्हाही डायमेन्शन काढताना विचारल्या जाऊ शकतात. तर लेंथ सिम्पली डायमेन्शन काढताना असं लिहायचं मास एमच लिहायचं. टाईमला टी लिहायचं कॅपिटल. टेम्परेचरला के लिहायचं. तर इलेक्ट्रिक करंटला आय लिहायचं. कुलोमला सी लिहायचं आणि मोल जर आले तर मोल लिहायचं. असं डायमेन्शन जर एखाद्या युनिटमध्ये एवढे जर युनिट येत असेल तर याचे प्रत्येक टर्म लिहू शकता. कॉमनली एवढेच विचारले जाऊ शकतात. तर जाता जाता एवढं सांगत होतो की थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि एवढं पाहून सबस्क्राईब नाही केलं तर काहीच फायद्याचं नाही. सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ टाकत असतो मी. धन्यवाद.